बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतलकलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम श्री मरणकंडिका नामधेयम अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य श्री सकल के अमित गति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मती सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये जे अधिकार सांगत आहेत त्या अधिकारामध्ये ज्ञान विनय अधिकारामध्ये त्या ठिकाणी काल विनय कालशुद्धी अवग्रह बहुमान आणि अनिन्नव हे त्या ठिकाणी विनयाचे भेद सांगितले। त्याच्यामध्ये काल एक अनिन्नव म्हणजे गुरु किंवा ग्रंथाचं नाव लपवायचं नाही अशा पद्धतीने सांगितलं। मला ते नाव लक्षात येईना। शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे की एका साधूंना त्यांच्या गुरूंचं नाव विचारलं आणि त्यांच्या गुरूंचं नाव त्यांनी सांगितलं नाहीत, दुसऱ्या मोठ्या गुरूंचं नाव सांगितलं। तर ते सांगितल्यावर त्यांच्या अंगावर सगळा कोड रोग काय असा आजार झाला आणि परत त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी परत ती क्षमा याचना करून स्वतःच्या गुरूंचं नाव माझे गुरु हे आहेत असं सांगितल्यानंतर त्यांचा तो रोग बरा झाला। ते आमचं सरळ सागर असतं तर ते बरोबर त्याचं नाव आणि ते उदाहरण सांगितलं असतं। म्हणजे हा पंचमकाल ठीक आहे, तेवढं अतिशय चांगल्या पण गोष्टीचं नाही आणि तेवढ्या एकदम प्रभाव लक्षात की वाईट गोष्टीचा पण होत नाही। पण हे शास्त्र आणि हे आगम आपल्याला ह्या गोष्टी समजावून सांगतात की गुरु किंवा शास्त्र याचं नाव म्हणजे किती उपकार आहेत आणि त्या उपकाराला आपण विसरलो तर त्याचे दोष किती मोठे आहेत। म्हणून आपण प्रवचनात सुद्धा स्वाध्याय सांगताना सुद्धा शास्त्राचं नाव नाही लक्षात आलं तर आचार्य भगवंत शास्त्रामध्ये असं सांगितलेत असं सांगायचं। काय नसते लक्षात ठेवा, आपण कोणीही घरातून काही घेऊन आलो नाही। आपण सुद्धा जे आपलं मत मांडतोय
आपलं चिंतन मांडतोय, त्या चिंतनाला निमित्तसुद्धा पूर्व आचार्यांचे शास्त्र आणि ग्रंथ आहेत. त्यामुळं आचार्यांच्या शास्त्रामध्ये वाचल्यानंतर मला असं वाटतंय, मला असं चिंतन होतंय असं बोललो तरी हा दोष लागणार नाही. पण आपण डायरेक्ट माझ्या अथक चिंतनातून, आपलं अथक चिंतन कुठून आले, कुठनं नाही लक्षात. आज वाटतंय माझ्या ज्ञानावरून कर्माच्या क्षोभक्षमामध्ये हे माझं वैयक्तिक चिंतन आहे. त्याच्यात दुसरा अहंभाव काय येतोय, ज्ञानगुण कुठलाचा गुण आहे, आत्म्याचा गुण आहे. आत्मा म्हणजे कोण आहे, मीच आहे. मग माझ्याच ज्ञानातून माझं प्रकट झालं आहे, मग त्याला दुसऱ्यांचं नाव घ्यायचं काय काम आहे, दुसऱ्यांचं सांगायचं काय काम आहे. पण आचार्य सांगतात जे काही चांगलं आहे, जे काही चांगलं आहे, भारतीय संस्कृती आहे, जे काही चांगलं असतंय ते सगळे आई वडील, गुरु आणि भगवंत यांच्या चरणी समर्पण करायचं असते. आणि जे चुकीचं आहे, माझ्या वडिलांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या गुरूंनी, माझ्या भगवंतांनी मला भरपूर दिलं, पण माझी जुळी फाटकी आहे, त्यामुळे मी सगळं शिकू शकलो नाही. त्यामुळे जे चांगलं आहे हे सगळं त्यांचं आहे, आणि जे काही चुकलं आहे, चुकीचं आहे माझ्यामध्ये, ते माझं आहे. एवढं धर्मात्म्याचं मन उदार असलं पाहिजे. उदारचा अर्थ ते कर्तव्य आहे, कोणावर आम्ही उपकार करालो नाही. म्हणून कसलेही काही असू देत, मी तुम्हाला सांगतो, इथं नाव घ्यायचं नाही, पण ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक दोन तीन माताजी होत्या, एक आहेत, दोन गेल्या समाधीपूर्वक. त्यांच्या गुरूंच्या काही अशुभ कर्माच्या उद्यात काही लोक अपवाद काय असेल ते असेल, त्यांची दीक्षाच्छेद झाली. पण दीक्षाच्छेद झाल्यानंतर सुद्धा आमचा चातुर्मास तिथं झाला आणि त्या आमच्यासोबत होत्या माताजी. पण कधीही आमची अशी चर्चा चालली किंवा त्यांना कोण लोक जर विचारले तर ते काय नाही, अमुक अमुक या आचार्यांचे शिष्य होते, त्यांच्याकडून आमची दीक्षा झाली. त्या गुरूंची दीक्षाच्छेद झाली, हां, पण त्यांनी त्या गुरूंचं नाव लपवलं नाही. त्यांनी कोण जरी विचारलं तर सांगणार. आत्ता कुठं आहेत, थोडं काही अपरिहार्य कारणास्तव ते वस्त्रधारी अवस्थेत आहेत, पण आमची दीक्षा त्यांच्याकडे झाली. आणि म्हणून त्या माताजींची समाधी इतकी चांगली झाल्या दोघींच्या, म्हणजे हे सत्यच आहे, स्वीकारायला पाहिजे. त्याच्या पलीकडं बघा, त्यांच्या ज्यावेळी त्या गुरूंच्या अपरिहार्य कारणास्तव काही गोष्टी अशा झाल्या, त्यावेळी या माताजींनी त्यांना निरोप दिला. सत्य काय ते भगवंतांना आणि तुम्हालाच माहिती आहे, पण आमच्यासाठी तुम्हीच सत्य आहे, त्यामुळं तुम्ही विकल्प करू नका. आणि जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही इथे या, आपण सगळीजण मिळून स्वाध्याय करूया. आणि आपण सगळी म्हणजे आम्ही तुम्हाला स्थिर करू शकत नाही, आमच्यात ती योग्यता नाही, पण तुम्ही या आणि आपण सगळीजण मिळून स्वाध्याय करूया आणि आपल्या आपल्या जीवनात झालेल्या घटना दुर्घटनांना विसरून एक नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. किती मोठं हृदय त्या बायकांचं. ही श्रद्धा, शिक्षा, दीक्षा सगळ्या गुरूंच्या बाबतीत असली पाहिजे. आणि म्हणून समाधीसाठी निमित्त काय, फक्त गुरु भक्ती. लक्ष. आज तुम्ही म्हटलं ना, काल चर्चा चालली होती की ते कोण अरुणाताई म्हणल्या की माताजी तुमचं लय पुण्य आहे, तुमचं आहे. याला एकमेव कारण आहे, तुम्ही गृहस्थीत असताना तुम्हाला ज्या ज्या साधूंनी तुमच्यावर उपकार केलं त्यांची अजून तुम्ही आठवण ठेवलाय. आचार्य सन्मती सागरांनी तुम्हाला दीक्षाची अनुमोदना आचार्य शीतल सागरजी महाराजींना आदेश देऊन त्यांना समजावून सांगून
तुम्हाला सगळ्यांना दीक्षा द्यायला लावलं, त्या सन्मती सागर महाराजींच्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत श्रद्धा आहे. ज्यांनी गुरूंच्या आदेशाला स्वीकारून तुमचा मोक्षमार्ग प्रशस्त केला, त्या गुरूंच्या बाबतीत तुमच्या मनात श्रद्धा आहे. ह्याला प्रेरणा दिली म्हणून आमच्यासारख्यांच्या बाबतीत तुमच्या मनात श्रद्धा अतूट भरलेली आहे. आणि हे वास्तविक गुरुश्रद्धा, ही वास्तविक जिनवानीबद्दलची तुमच्या मनात असणारी आस्था, आणि तुम्ही हे सगळ्या व्रत विधान आदी आदीच्या माध्यमातून केलेली ही भगवंतांची पूजा, हेच तुम्हाला तुमचं पुण्य जागं करावं लागले. आणि हे तुम्हाला पाहिजे तशा अनुकूल परिस्थिती निर्माण करायला लागले. कारण या सगळ्यामागं आपला एकच उद्देश होता, वंदे तद्गुण लब्धे. याच्या पलीकडे तुमच्या काही भावनाच नव्हत्या. स्त्री पर्यायाचा छेद होऊ दे आणि भगवंत तुमच्यासारख्या गुणांची प्राप्ती होऊ दे. म्हणजेच वंदे तद्गुण लब्धे. भगवंतांचं मरण कसं झालंय? भगवंतांचं मरण सम्यक्तपूर्वक पूर्वभावातनी झालं म्हणून ते भगवंत बनले. कारण शी निर्मळ मनाने केलेली थोडी सुद्धा पूजा एवढ्या मोठ्या कार्याला निमित्त ठरते. म्हणून आम्ही गुरूंच्या जवळ किती आहे आणि गुरूंच्या लांब किती आहे ह्याच्याशी आमची गुरुभक्ती काहीही ठरत नाही. समर्पण फार महत्वाचं असतं. समर्पण. आणि आता आपल्या काही गोष्टी अशा आहेत, मी आता हे पुढे ते बंद झाल्यानंतर सांगेन, स्वाध्याय निष्ठापना झाल्यानंतर निदान एकट्यांच्या तर लक्षात आलं की गुरूंचं छत्रछाया काय असतं, ते कसं असायला पाहिजे. आणि काही चर्चेसाठी काल एक ठिकाणी फोन करत असताना आमच्या चुका आमच्या लक्षात आलीत. आणि कसंही असलं तर गुरूंचा आदेश आणि गुरूंची छत्रछायाच महत्त्वपूर्ण आहे. आणि एवढ्या चातुर्मास झाल्यानंतर मी तुमच्या चरणात परत समर्पित व्हायला लागलोय. आणि तुम्ही सांगशीला तिथं मी राहतो. आणि तुम्हाला कधीही माझ्या आयुष्यात तक्रार येणार नाही. कारण या 6 महिन्यात एवढं शिकायला मिळालं, चांगले अनुभव पण भरपूर आले. पण कितीतरी चांगले अनुभव आले तर ते गुरूंच्या शिवाय सगळे शून्य आहेत. हे स्वाध्यायात आणि प्रॅक्टिकली जीवनात हे सगळं आम्हाला लक्षात आले. त्यामुळं आम्ही चातुर्मास झाल्यानंतर तुमच्यापाशी येतोय आणि आम्हाला माफ करून तुमच्या चरणात स्वीकारा. ह्या गोष्टी आहेत ना माताजी, जोपर्यंत ठेच लागत नाही आणि असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं निर्मळ मनानं जोपर्यंत स्वाध्याय होत नाही तोपर्यंत ते कळत नाही. आणि कोणी न सांगताय त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. आणि एकेकांना जग सांगा लागले तरी लक्षात येत नाही. म्हणून आपले देव शास्त्र गुरु यांचं नाव, यांचं आस्था, यांची श्रद्धा, यांची कधीही लपवायची नाही. म्हणून मला एक जण म्हणतात आमचा नियम आहे सम्यक्त्वाचा महाराजजी, पण काही वेळेला नाईलाज असतो. असं मिथ्यात्वाच्या ठिकाणी आमच्या मित्रांच्याबरोबर जायला लागते आणि तिथं मग आम्ही नमोकार मंत्र म्हणतोय आणि तिथं हात जोडतोय. अरे तिथं तुम्ही तुमच्या देवाचं नाव लपवायच लागलायचा त्या तुमच्या अन्य साधर्मी तुमच्या मित्रांच्या पाशी. काय लपवायचं काम आहे माझ्या देवाचं नाव? हृदयात माझ्या देवाचं नाव आणि दुसऱ्या देवापुढे हात जोडून आपल्या देवाचं नाव घ्यायला एवढं काय आपल्याला भीती कशाची आहे? सम्यक दर्शनाचा नियम आहे तर तुमच्या मनात भीतीच असतं का म्हणे आपल्या देवाचं नाव घ्यायचं? मी पतिव्रता स्त्री आहे म्हणायचं आणि नवऱ्याचं नाव घ्यायला लपवायचं काय काम आहे? तो कसलाही नवरा असला तर पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव कधी लपवू शकत नाही. सम्यक दृष्टी जीव कसलाही प्रसंग आला तर आपले देव
आपले शास्त्र, आपले गुरु यांचं नाव लपवू शकत नाही. म्हणून अनिन्नव नावाचा गुण असणं फार गरजेचं आहे आणि निन्नव नावाचा दोष नसणं हे अत्यंत गरजेचं आहे. व्यंजन शुद्धि श्रुतज्ञान की मूल जड़ ककारादि व्यंजन अर्थात शब्द है, क्योंकि शब्द ही द्रव्य श्रुत है, दूसरों को ज्ञान कराने में हेतु है, अर्थ शुद्धि के आधार है तथा इस शब्द श्रुत से ही वस्तु का यथार्थ स्वरूप ज्ञान होता है. अतः ककारादि व्यंजनों का शुद्ध उच्चारण करना व्यंजन शुद्धि है. व्ही सागरजी महाराज या पॅरेग्राफचा अर्थ सांगा, काय कळलं? दूसरों को ज्ञान कराने में हेतु है, दुसऱ्याचे ज्ञान करण्यामध्ये हेतु आहे असं सांगतो. धर्मात्मा जीवन जे आपण स्वाध्याय करवतो, प्रवचन आदी जे सांगतो, उपदेश आदी जे सांगतो, त्यांना सांगण्यामध्ये द्रव्यश्रुती हे हेतू आहे असे आपल्याला सांगत आहे. अर्थशुद्धी के आधाराने, अर्थशुद्धीला हे आधार आहे म्हणून सांगते. म्हणजे खाली आता अर्थशुद्धी सांगणार त्याला एक आधार आहे असं सांगितलं. जसे शब्द श्रुत से ही वस्तू का यथार्थ स्वरूप ज्ञात होत आहे. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला वस्तूचं जे स्वरूप आहे, वस्तू म्हणजे आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याचं इथं आपल्याला ज्ञान होतं असं इथे सांगत आहे. अतः ककारादि व्यंजनों का शुद्ध उच्चारण करना व्यंजन शुद्धि है. आणि ककारादि जे व्यंजन आहे त्याचा शुद्ध उच्चारण करणंच हा व्यंजन शुद्धी आहे असं इथं आपल्याला. हेच शब्द समजावून घेण्याची फार महत्वाची भूमिका असते. एक शब्द बदलला तर अर्थ किती बदलतो. काल दुपारच्या स्वाध्यायामध्ये गुफा से निकलते समय, गुफा से आते समय तो से शब्द आम्हाला नाही कळला तर आम्ही जी यायची भूमिका सांगितली त्याला आम्ही सगळ्यांनी काय समजून घेतलो, जायची. व्याकरण चंद्रकीर्ती सागर महाराजजी एवढं महत्त्वाचं आहे, शब्द एवढं महत्त्वाचं आहे. आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपण बसलो नाही आणि आपल्याला कुठला नियम नाही की तासामध्ये 400 शब्द लिहायचे आहेत, एका मिनिटामध्ये 150 शब्द लिहायचे आहेत, एका मिनिटामध्ये 50 शब्द वाचायचे आहेत. आपण कुठल्या टायपिंगच्या परीक्षेला बसलो नाही की आपल्याला एका मिनिटात 120 शब्द टाईप व्हायला पाहिजेत. काही आपल्याला काही त्याचे नियम नाहीत. त्यामुळं अत्यंत शुद्ध पूर्वक वाचणं, व्याकरण वाचणं, अकार, आकार, एकार, ऐकार, इकार, ईकार ह्या सगळ्या गोष्टींचं समजावून घेऊन, स्वर आणि व्यंजन हे समजावून घेऊन वाचणं फार गरजेचं आहे. इथं एक अर्थ काय सांगितलं वीर सागर महाराजांनी, दूसरों को ज्ञान कराने की मी हेतू. दूसरों को ज्ञान कराने हेतू म्हणजे पुढं बसल्या त्यांच्यासाठी नवा विषय. शब्द श्रुत हे शब्द पुद्गल आहेत. ते शब्द स्वतःसाठी ज्ञान करण्यासाठी नाहीत, कारण ते पुद्गल आहेत, ते अजीव आहेत. त्या शब्दाचा आधार घेणारे जे जीव आहेत त्या सगळ्यांच्यासाठी. म्हणजे मी सांगा लागलोय, तुमच्या सांगण्याचा अर्थ काय होता, समोर ज्यांना आपण उपदेश द्यायला लागलोय त्या दुसऱ्यांच्यासाठी हा अर्थ निघत नाही. इथं जो अर्थ निघतो, शब्द स्वतःसाठी उपदेशक नाहीत, शब्द त्याला जे वाचतात त्यांच्यासाठी उपदेशक आहेत. इथं अर्थ काय, श्रुत ज्ञान की मूल जड़ ककारादि व्यंजन शब्द है, क्योंकि शब्द ही द्रव्य श्रुत है, दूसरों को ज्ञान कराने में हेतु है. ते द्रव्य श्रुत दुसऱ्यांना ज्ञान करण्यासाठी निमित्त आहेत, स्वतःसाठी नाही. कारण द्रव्य श्रुत स्वतःच काय आहे, पुद्गल आहे, ते अजीव आहे.
ते स्वतःसाठी काहीही करू शकत नाही. जे करतंय ते ज्ञान द्रव्यस्रोत स्वतःला काय करणार आहे? त्याचा आधार जो घेतलाय, त्याला जो वाचा लागलाय, त्या जीवासाठी तो निमित्त आहे, असा त्याचा अर्थ आहे. मी वाचा लागलोय आणि समोर बसणाऱ्यांच्यासाठी, दुसऱ्यांच्यासाठी, म्हणजे वाचणाऱ्यासाठी नसून दुसऱ्यांच्यासाठी असं घ्यायचं नाही. स्वतः ते द्रव्यस्रोत स्वतःसाठी उपयोगी नाही. जो आधार घ्यायला लागलाय तो त्याच्यासाठी उपयोगी आहे, म्हणजे माझ्यासाठी नाही, दुसऱ्यांच्यासाठी, म्हणजे द्रव्यस्रोत हे सांगतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आमनाय वेगळं आणि हे वेगळं. इथं विषय वेगळा चालू आहे. आमनायामध्ये पाठांतर आहे, इथं पाठांतराचा विषय नाही. इथं शुद्धीचा विषय आहे. जे अष्टांग अष्टविध सम्यक ज्ञान असतं, त्याच्यात जे अर्थशुद्धी, शब्दशुद्धी, व्यंजनशुद्धी, त्याची उभयशुद्धी, त्याच्या संबंधी हा शब्द इथं विषय चालू आहे. इथं तसा अर्थ लावायचा आहे. म्हणून आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं मूकमाटीमध्ये. काय वाक्य सांगितलं? शब्द सो बोध नाही, बोध सो शोध नाही. शब्दाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय बोध नाही. इथं लक्षात आलं काय बघा, दुसरों को ज्ञान कराने में हेतू है. दुसऱ्यांना ज्ञान ज्या वेळेला स्वपरज्ञान करण्यासाठी स्वाध्याय निमित्त असतो, ज्ञान निमित्त असतं, त्यावेळेला मी सांगणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्यांना पण, त्या ठिकाणी दुसऱ्यांना, स्वतःला आणि दुसऱ्यांना, त्यावेळी तो अर्थ लागतो. इथं फक्त दुसऱ्यांच्यासाठी आहे हा शब्द जो आहे, तो शब्द म्हणजे द्रव्यस्रोत शब्द स्वतःसाठी काहीही परिवर्तन करत नाही. ते परिवर्तन दुसऱ्यांना होण्यासाठी निमित्त आहे. म्हणजे जो तो द्रव्यस्रोताचा आधार घेतो त्याच्यासाठी तो आधारभूत आहे. असं तुम्ही भावस्रोत आणि तुम्ही द्रव्य हिथं तुमच्या लक्षात येईना, भगवंतांची मूर्ती कशाची आहे? मग त्या पाषाणामध्ये काय बदल होतोय का त्या मूर्तीमुळं? पण ते पाषाणानिमित्त ते भगवंतांचं स्वरूप प्राप्त केल्यावर त्या भगवंतांच्या मूर्तीचा फायदा कुणाला व्हायला लागला? दर्शन करणाऱ्या सगळ्यांना. पण त्याचा वैयक्तिक फायदा त्या दगडाला काय झाला काय? कारण ते अजीव आहे. तसं द्रव्यस्रोत जे शब्द आहेत, ते शब्द स्वतःसाठी त्याचा काही फायदा, त्या शब्दाचा आधार जे घेतल्यात त्या दुसऱ्यांच्यासाठी, असं इथं गटवायचं आहे. म्हणून शब्द लिहिलंय काय, तिथं विषय कशाचा चालू आहे हे समजावून घेणं हेच फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी समजावून न घेतल्यामुळं कथन करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो आणि त्यामुळं स्वतःचीही धारणा आणि इतरांची धारणा चुकीची होते. आणि एकदा चुकीची धारणा झाली, ते बदल करणं फार अशक्य आहे, फार अशक्य आहे. म्हणून ती करायची नसते. हा जी क क ग ग ग न च च ज ज न ट ट ड ड न त त द द न प प ब ब म, हे सगळे ककारादी व्यंजन स्वर. हे सगळे ककारादी म्हटले की व्यंजन आधी, इथं व्यंजन पण घ्यायचं आणि स्वर पण घ्यायचं. आणि मग त्याचे विभक्ती विभक्ती यानंतरचे विषय आहेत. पण कुठलेही शब्द काय हे सांगितलं सांगा बघूया. आपण शास्त्रामध्ये वीतरागाय नमः असं आहे.
वी तर राग आहे म्हणजे वी मोठी आहे काय बारकी आहे? पण बहुतांशी ठिकाणी काय लिहतात? सन्मती नावापशी ती मोठी आहे. सन्मती सागर ही ती काय आहे? मोठी आहे. पण बहुतांशी लोक बघा बारकी विलांटी देतात. हे सगळं असणं फार महत्वाचं आहे. वित्त पैशाच्या संबंधी जे शब्द येतो त्याची विलांटी बारकी आहे. वित्तमंत्री. हा, आणि वीत रागाय नमा, वीत रागाय नमा असं म्हणतोय मी. शे बोलणं, हे करणं. आणि मी का सांगायला लागलोय तुम्हाला, ह्या बोलण्यावर अर्थ लय बदलतोय आणि ते ऐकण्यावर अर्थ लय बदलतोय. विराग सागर असं कधी म्हणत नाही मी. विराग सागर. मग त्याची विलांटी कुठली? पहिली. ह्याच्यावर आपण वाचताना एखादा संस्कृत किंवा व्याकरण न्यायाचा माणूस समोर बसला असेल आणि आपण साधू लोक आहे आणि आपण ते वाचन करत असताना वाचताना जर शब्दाचा असा जर बारक्याच्या ठिकाणी मोठी विलांटी, लहानाच्या ठिकाणी मोठा उकार जर असा आला तर समोरच्यांचा अर्थ बदलू शकतो आणि ते समोरचे आम्ही किती शान आहे याचा त्यांचा विश्वास बसू शकतो. आणि जिनवाणीचा अर्थ बदलला तर आपल्याला शुद्धीपूर्वक वाचलं तर कर्माची निर्जरा, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. सगळ्या गोष्टी काय आहेत? फार महत्वाच्या. अर्थ आम्हाला आज मी एवढं बोलायला लागलोय ना, खरोखर माझ्यावर विज्ञानमती माताजींचे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. माताजी आम्हाला 5, 50, 100 लोक जरी असली तरी आम्हाला वाच, अर्थ सांग, का सांगायला येत नाही? कसला ब्रह्मचारी तू? आत्ता लई सोपं चाललंय तुम्हाला. माझ्या पहिल्या चातुर्मासात विचारा, असं वाचत असता श्रुत ज्ञान की मोल चंद्रकीर्ती सागरजी वाचा. त्यांनी जड कंकरादीपासूनच वाचायचं, पहिला शब्द वाचायचं नाही. त्यांनी वाचत असता इथं आलं दुसरं को एकदम वीर सागर महाराजजी ज्ञान करा नेहमी हेतू, त्या ज्ञानापासूनच त्यांनी वाचायचं, त्याच्या पहिलाचा शब्दसुद्धा वाचायचं नाही. असं मी स्वतः स्वाध्याय मला विज्ञान माताजींनी करून घेतलेत. आणि मी ज्यावेळी पहिले 1-1.5 वर्ष स्वाध्याय करत होतो, या सगळ्यांचा स्वाध्याय असा करून घेतलोय. ते सगळे फार जागे होत होते. आता काय नाही, आता पुस्तक उघडं असते, बोट मोबाईलमध्ये असते, लक्ष तिसऱ्याकडे असतोय. तो काय करायला लागलाय, ती काय करायला लागल्या, तिने असतं इकडं तिकडं. आणि म्हणून आम्हाला कोणी कुठलेही महाराज स्वाध्याय करू देत, कुठलेही महाराज वाचू देत, कुणी ब्रह्मचरी अजून आम्हाला सवय लागल्या तिथं बोट फिरवायचीच. कारण सुरुवातीला एकदा जी सवय लागलेली असते ती सवय शेवटपर्यंत ती सवय लागलेली असते. आम्हाला ज्या सुरुवातीला चांगल्या सवयी लागल्या त्या अजून आमच्या गेल्या नाहीत. ज्या सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या त्याला सोडण्यासाठी फार पुरुषार्थ करायची वेळ येते. म्हणून स्वाध्याय करताना इतकं लक्ष पाहिजे ना. सांगताना राग येतोय, भाव चांगले असले की झाले की. तुम्हीच उदाहरण देताय की देव खोळा नाही, ABCD म्हटलेल्या मुलग्यातलं पाहिजे तेवढं नमोकार म्हणतातलं तो घेतोय, पण हे कुणासाठी आहे? बाळासाठी आहे. प्राथमिक भूमिकेत ते योग्य आहे. आम्ही 10-10, 15-15, 20-20 वर्ष, 25 वर्ष दीक्षा घेऊन अजून आम्ही तेच म्हणा लागलोय, देव चांगला आहे, त्याला काय पाहिजे ते घेतोय, सोडून देतोय, तो माझा भाव बघा लागलाय. मग देव तुझं भाव बघून तुला माफ करतोय, मग तू दुसऱ्यांचा भाव बघून तुला शिव्या दिलेल्यांना माफ का करत नाहीस? म्हणून प्रत्येक ठिकाणी मग ते लावलं पाहिजे आपण.
म्हणून प्राथमिक भूमिकेत या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. अजूनही गोष्ट कोणाची ठीक आहे? ज्याचा अभ्यास कमी झाला, म्हणजे शिक्षण कमी झाले, 2री 3री 4थी 5वी शिकल्यात. अजूनही आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतोय धर्मसागर महाराजांच्या बाबतीत वगैरे सगळं, कारण शिक्षणच कमी झाले. त्यामुळं त्यांनी प्रयत्न करून सुद्धा एवढी प्रगती झाली. वीरसागर महाराजांचं पण 7वी का 8वी काय शिक्षण झाले, पण तरी त्यांनी स्वयंभू स्तोत्र वगैरे म्हणताना त्यांचं उच्चारण स्पष्ट होतात, त्यांचं उच्चारण व्यवस्थित होतात. म्हणून हे कारण आहेत. शिक्षण कमी आहे म्हणून आम्हाला येत नाही. पुरुषार्थ जर चांगला केला तर कमी शिक्षणात सुद्धा भरपूर होते. हे आम्ही वाचायचं सांगायला लागलो. वीरसागर महाराजजी कुंतुसागर ऐनापूरचे, त्यांचं शिक्षणच नव्हतं, पण त्यांचा फक्त एका विद्वानानं अपमान केला म्हणून त्यांनी संस्कृत ग्रंथ 4थ्या वर्षी लिहिला. कितव्या वर्षी? 4थ्या वर्षी. आणि त्याच विद्वानांनी विद्वान संगोष्ठीमध्ये त्या कुंतुसागर महाराजांची नेऊन पूजा केली. फक्त गुरूंनी सांगितलं, कुंतुसागर महाराजजी अपमानाला सन्मानामध्ये बदलण्याची क्षमता साधूंच्या मध्ये असावी लागते. म्हणजे आज तुम्हाला येत नाही म्हणून त्यांनी अपमान केला, पण तुम्ही एवढा पुरुषार्थ करू शकता की ती लोक तुमचा सन्मान केली पाहिजेत. आणि फक्त 4 वर्षामध्ये कुंतुसागर महाराजांनी संस्कृताचा इतका अभ्यास केला, त्या विद्वानांना व्याकरण शिकवलं संस्कृत त्यांनी. आणि मग ते भावत्रय फलदर्शिनी काय आहे त्या पुस्तकाची रचना केली. म्हणजे आपण समोरच्या लोकांनी माझा अपमान केला असं समजलं तर संकलेश परिणाम होतात, आणि मला शिकण्याची जिद्द निर्माण करून दिली असं समजलं तर प्रगती तयार होते. आता आपण ठरवायचं, आपण समोरच्या व्यक्तीचा अपमानास्पद शब्द घ्यायचे. शब्द पंगू आहे, शब्द पांगले आहेत. चांगल्याकडं पण लावू शकताय, वाईटाकडं पण लावू शकताय. अर्थशुद्धि, जिस शब्द का जो अर्थ है उसे वहाँ वैसे ही प्रकरण आदि के अनुसार लगाना, अर्थात शब्दों के अर्थ का अविपरीत निरूपण करना अर्थशुद्धि है. आता याचा अर्थ सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि लोक काय करतात? सेंधव या शब्दाचे अर्थ किती आहेत? 2 आहेत. एक आहे घोडा आणि एक आहे लोण, मीठ तुम्ही खाता येते. आता स्वयंपाकाच्या ठिकाणी सेंधूचं नाव आलं तर काय घ्यायला पाहिजे, आणि युद्धाच्या ठिकाणी सेंधूचं नाव आलं तर काय घ्यायला पाहिजे. हे अर्थ लावायची कला असली पाहिजे, समजलं पाहिजे. आणि हीच चूक वर्तमानमधले काही साधू, काही विद्वान लोकांनी केलं. आणि अज या शब्दाचा अर्थ बकरी, आणि मी सांगायला लागलो वर्तमानमध्ये पूजा शब्दाचा अर्थ. मी काय सांगायला लागलोय? पूजा. पूजा शब्दाचा अर्थ मग देवी देवतांची पूजा करणं, या पूजा शब्दाचा अर्थ सत्कार होतो. पूजेचा अर्थ अष्टद्रव्यांनी पूजा होते. पूजाचा अर्थ सत्कार होतो, सन्मान होतो. पूजेचा अर्थ हे सगळे होतात. आणि म्हणून तिथं वीतराग भगवंतांची पूजेचा अर्थ अष्टद्रव्यांनी पूजा असते. आणि एखाद्या सामान्य व्यक्तीची पूजेच्या ज्यावेळी वस्त्रधारींचा पूजा हा शब्द येतो त्यावेळी तिथं सन्मान, सत्कार हा शब्द लावला पाहिजे, हा अर्थ लावला पाहिजे. पण काही ठिकाणी शास्त्रात पूजा शब्द आलं की त्या ठिकाणी काय करतात? अष्टद्रव्यांनी पूजा देवी देवतांची करतात. मग शास्त्रात आई वडिलांची पूजा करायचं आहे, मग आई वडिलांची का पूजा अष्टद्रव्यांनी करत नाही आम्ही? उलट त्या देवी देवतांच्या पेक्षा उपकारक अपेक्षेनं बघितलं तर उपकारक कोण आहेत आम्हाला?
आई वडील आहेत, मग आई वडिलांची अजून पूजा केलं तर मला वाटते फार मोठा काही दोष लागणार नाही, कारण ते साक्षात उपकारक आहेत. आई वडील साक्षात उपकारक आहेत, पण त्यांना आम्ही सोडा लागलोय वाऱ्यावर, आणि ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यासाठी आम्ही म्हणतोय उपकारक आहेत. उपकारक आहेत म्हणून त्यांची पूजा आम्ही अष्टद्रव्यानं करायला लागलो. म्हणून अर्थशुद्धी, ज्या शब्दाचा अर्थ प्रकरणवश जिथं अनेक अर्थापैकी योग्य अर्थ प्रकरणवश जो लागतो तोच अर्थ तिथं लावायचा असतो. कुठलाही अर्थ कुठेही कसंही लावून चालत नाही. तेच अज या शब्दाचा अर्थ दोन आहेत. एक आहे अज या शब्दाचा अर्थ बकरी, आणि एक अज या शब्दाचा अर्थ न उगवणारं धान्य, जुनं धान्य, न उगवणारं धान्य. मग त्या ठिकाणी गुरूंनी शिकवताना शिकवलं होतं न उगवणारं धान्य चढवायचं. आणि त्यांचा मुलगा मिथ्यादृष्टी होता. ते गुरूंच्या मृत्यूनंतर ज्यावेळी त्याच्यावरती जबाबदारी आली, कशाची, त्या गुरुकुलाची, आणि मग हे राजा वसुराजा ना, वसू काय वसूच राजा, आणि तो नारदच काय पर्वत हा त्या गुरूंचा मुलगा, नारद हा ह्यो शिकायला आला, आणि वसुराजा ही तिघं एका वयाची एका बॅचची. त्यांचं शिक्षण झाल्यावर पर्वत तिथंच राहिला वडिलांच्या पाशी. नारद आपापल्या घराकडे गेला. वसुराजा राजकुमार होता, तो वसू त्याच्या घराकडे गेला. परत कालांतरानं वसू राजा झाला, आणि हा मोठा झाल्यावर याला आपल्या गुरूंच्या गुरुकुलचं काय चाललंय ते शिकवलेलं मला तिथं भेटायला, गुरुमातेला त्याने भेटायला म्हणून गेला. आणि त्यावेळी तो ऐकला की आपला मित्र गुरूंचा मुलगा अज या शब्दाचा अर्थ बकरी चढवायचं देवापुढं असं सांगायला लागलाय. म्हणून तो 2-3दा निवेदनपूर्वक सांगितलं की आपल्या गुरूंनी, तुझ्या वडिलांनी असं शिकवलं नाही, असं सांगितलंय. मला माहीत काय तुला माहीत. मग आता यातला निर्णय घेणारा एकच व्यक्ती आहे पुराव्याला, कोण, वसू. ह्यो नारदनं प्रश्न टाकला होता, पर्वत चुकीचा अर्थ सांगत होता. मग याला एकच आता पुरावा आहे, कोण, वसुराजा. आणि तिथं गेला. हे आईनं ऐकली, आणि ती काय म्हटली, नारद म्हणालाय तोच बरोबर आहे, पण माझा मुलगा चुकीचं सांगितलाय. पण पुत्र मोह उत्पन्न झालं, आणि ती वसुराजाला जाऊन सगळं खरं सांगितलं. तो म्हणला मी खरं कसं सांगू, म्हणजे खोटं कसं बोलू, मी खरंच आहे ते नारद म्हणलाय ते. ती म्हणते तू गुरुदक्षिणा देतो म्हणला होतास, आणि त्यावेळी मी गुरुदक्षिणा मागितलो नव्हतो. आत्ता माझी गुरुदक्षिणा माझ्या पुत्राला अभयदान देणं हीच माझी गुरुदक्षिणा आहे. देणार असलंच तर दे, नाही तर राहू दे. आणि त्या गुरुमातेला दिलेल्या वचनापोटी तो त्या राज्यसभामध्ये तो काय स्फटिकाच्या सिंहासनावर बसत होता. त्यामुळे लोकांना तो अधर दिसत होता. सत्यवचनी म्हणत होती लोक त्याला. आणि त्याने एक खोटं सांगितला. जैन धर्मात तो नरकात गेला म्हणालं, आणि हिंदू धर्माच्या कथेप्रमाणे पृथ्वी विभागली आणि सिंहासनासकट तो त्या जमिनीमध्ये गेला. असं म्हणून फार महत्त्वाचं आहे. आमच्या जीवनात पण असाच प्रसंग होता. कर्मानं त्या वसुराजाला त्याची परीक्षा दिली, शिक्षा दिली. मी आचार्यांच्यावर दीक्षा घ्यायच्या अगोदर काही चर्चा करताना मी काही गोष्टी सांगितलो होतो. मी देवी देवता कधी मानणार नाही, मी डाळ गुळ साखरची पूजा कधी स्वीकारणार नाही, आणि आचार्यांचा जयकरा घालणार, सगळं मान्य म्हणले. आणि आचार्यांच्या वयाच्या मानाने विस्मरण झालं असेल, पण संघातल्या साधूंनी ते काहीतरी झाल्यावर आमची एकदा मीटिंग बसली, आणि त्यात मी आचार्यांना सांगितलं, आचार्य मी तुम्हाला हे पहिला सांगितलं होतं, तर नाही
तर ज्या वेळेला मी सांगत होतो त्यावेळी माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती त्यावेळी तिथंच होती आणि मी त्यांच्याकडे तोंड करून म्हणलो आचार्य यांना विचारा. आणि त्या व्यक्तीनं सगळ्यांच्या पुढं म्हणजे आपण का वाईट व्हायचं म्हणले आणि ती व्यक्ती भिंतीकडं तोंड गेली आणि मला खोटं ठरवली. ठीक आहे, गुरूंच्या पुढं आपल्याला काय अपमान नाही. मग त्यावेळी आचार्यांना मी म्हटलं बहुतेक मी बोललो असेल नसेल माझ्या लक्षात नसेल, पण मला वाटतं मी बोललोय. पण मी माझ्या गुरूंचं नाव घेऊ शकतो. मी माझ्या गुरूंचं नाव घेतल्याशिवाय माझं जीवन मी पुढे जगू शकत नाही. मग मला आयुष्यभर मौन द्या, प्रवचन त्याग करतो पण नाही. पण आचार्य मोठ्या हृदयाचे होते, त्यांच्या लक्षात आलं आणि आचार्यने म्हटले आचार्य विद्यासागर महाराजांचं नाव घेणं हे आपल्यासाठी भूषणार्थ आहे, त्यामुळं तुम्हाला कुठलंही बंधन नाही, तुम्ही आचार्य विद्यासागरांचं नाव घेऊ शकता. सगळ्यांच्या समोर सांगितलं. असत्य कुणाला तर खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला ना सत्यवादी माणसांना, त्याचं फळ त्यांना मिळते, कोण कितीही पण शहाणा असू दे. हे आमच्या जीवनातले प्रॅक्टिकली उदाहरण आहेत आमचे. म्हणून शब्दाचा अर्थ अनेक असू शकतात, पण ज्या प्रकरणाचा विषय, जे विषय चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, त्या ठिकाणी जसा अर्थ निघतो तसाच अर्थ तिथं सांगणे, त्याला अर्थशुद्धी म्हणायचं. उभय शुद्धि, व्यंजन और अर्थ की शुद्धि को तदुभय शुद्धि कहते हैं. अतः व्यंजन शुद्धि तथा अर्थ शुद्धि पूर्वक ग्रंथ पढ़ना उभय शुद्धि है. इथं काय सांगितलं, व्यंजन म्हणजे व्यवस्थित वाचणे, शुद्ध वाचणे आणि शुद्ध अर्थ सांगणे, या दोघांना तदुभय. तद म्हणजे ते, उभय म्हणजे उभय, दोघांची शुद्धी सांगितली. अतः म्हणून व्यंजन शुद्धीपूर्वक अर्थशुद्धी सांगणं, ग्रंथ वाचणं, याला उभय शुद्धि असं म्हटलेलं आहे. ज्ञानाभ्यास का यह 8 प्रकार का परिकर 8 प्रकार के कर्मों को दूर करने में सहयोगी है. अतः इन शुद्धियों की उपेक्षा नहीं करनी चाहिए. म्हणून या 8 प्रकारची ज्या शुद्धी आहेत त्याची उपेक्षा करायचं नाही. बघा इथं पण काय सांगितलं, परिकर म्हणजे हे ज्ञान अभ्यासाच्या 8 प्रकार. परिकर म्हणजे परिवार आहे आणि अशा पद्धतीनंच अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि त्याचा अर्थसुद्धा किंवा सांगताना सुद्धा अशा पद्धतीनंच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, तरच होत आहे. एक सोडून चालत नाही माताजी, एक सोडून. आपल्याला स्वाध्याय म्हणजे काय वाटायला लागले, पुस्तक वाचलो म्हणजे मी स्वाध्याय केलो, त्याची किती शुद्धी. परिकरचा अर्थ परिवार किंवा त्याचं वैभव. भगवंतांचा परिकर काय, समोशरणातलं परिकर काय, चवळ ढालणारे देव, छत्रत्रय, अष्टप्रात्यार्य, अष्टमंगल द्रव्य, ते सिंहासन म्हणजे कमळासन, या समोशर, हे सगळं काय आहे, परिकर आहे, वैभव आहे. याच्याशिवाय समोशरण असू शकत नाही. याच्याशिवाय परिवार म्हणजे समोशरण असू शकत नाही आणि समोशरणाशिवाय तीर्थंकरांची सभा असत नाही. म्हणून सगळं वैभवयुक्त, सगळं पाहिजे तसं सगळ्यांनी सहित त्या ठिकाणी व्यवस्था असते. अलग लक्षात.
चारित्र विनय कुर्वतः समितिर्गुप्ती प्रणिधानस्य वर्जनम् चारित्र विनय साधोर जायते सिद्धि साधका। समिति एवं गुप्ती, समिति आणि गुप्तीचं पालन तथा परिधान का परित्याग, समिती आणि गुप्तींचं पालन करून परिधान म्हणजे चुकीच्या गोष्टींचा त्याग करून जे हिंसा आदी गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा त्याग करणं म्हणजे चारित्र विनय आहे. काय ते चारित्र्याचं विनय. आणि हे चारित्रच चारित्र विनयच साधूंच्यासाठी सिद्धीला मूल कारणभूत साधक आहे. फार महत्वाचं आहे. म्हणून आणि चारित्र्याचा विनय केव्हा होतो? चारित्रवान लोकांचा ज्यावेळी आम्ही विनय करेन, आमच्याकडून दुसऱ्या चारित्रवान लोकांचा ज्या वेळेला विनय होईल त्याच वेळेला आम्ही चारित्रवान होऊ शकतो. चारित्र मोहनीय कर्माच्या क्षोभक्षमाशिवाय स्वतःचं चारित्र पालन होत नाही आणि इतरांच्या चारित्र्याबद्दल आमच्या मनात आदर राहत नाही, विनय करता येत नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या चारित्र्याचा विनय आम्ही केला पाहिजे. अहंकार करून चालत नाही. लक्ष. नमो लोहे संवत्साहुणम याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की माझ्यापेक्षा मोठ्या साधूंचा मी नमस्कार करतो. असं लिहिलंय कुठं? चंद्रकीर्ती सागर महाराजजी नाही. काय लिहिलं? लोकामधील असणाऱ्या सर्व मुनी महाराजांना माझा नमस्कार असू दे. मग परत लहान साधूंना प्रतिनमस्तू करण्यासाठी तुम्ही नमोस्तू करू नका. तुम्ही येऊन सुद्धा स्वतः नमस्तू करू नका पहिल्यांदा. पण समोरचा साधू नमस्तू केल्यानंतर प्रतिनमस्तू करायला कशाचा विकल्प आहे? आचार्यांनी करूनही ठीक आहे, उपाध्यायांनी करून, पण साधूंना साधूंनी नमस्तू करायला काय अडचण आहे? आणि एखादे आचार्य सुद्धा आमच्यासारखे असतील आणि आमच्यापेक्षा मोठे दीक्षेनं समजा चिरकालीन साधू असतील पण ते आचार्य नसतील तर त्यांना आम्ही सुद्धा प्रतिनमस्तू करायला कुठेही दोष असायला कारण नाही असं मला वाटतंय. कारण आचार्य भगवंत काय नमोकार महामंत्र म्हणताना नमो उज्जयन मन नमो लोहे संवत्साहुणम म्हणत नाहीत काय? त्यांना पहिले 3च पद सांगितलं. नमो ऐर्याणम तेवढंच म्हणायचं आम्ही. नमो उज्जयनम नमो लोहे संवत्साहुणम म्हणायचं नाही. मग देवा पुढे बसून नमो लोहे संवत्साहुणम म्हणतोय आणि खरोखर साधू पुढे आल्यावर आम्ही नमोस्तू करत नाही. मग आमचा किती अहंभाव आहे सांगा? किती अहंभाव आहे? ठीक आहे, इथंपर्यंत समाचार विधी किंवा एक व्यवहार सांभाळण्यासाठी ज्या आचार्यांनी आपल्या साधूंना आपल्या शिष्यांना दीक्षा दिलीत त्या शिष्यांच्या पुरतं एक ठीक आहे, आपल्यापेक्षा लहानांच्या पुरतं पण एक ठीक आहे. पण हा विनय ठेवलाच पाहिजे. म्हणून अरिकानी तुम्ही असं काय आपल्यापेक्षा लहान आहेत मोठे आहेत हा अहंकार असताच का म्हणे. सगळ्यांना प्रतीनं वंदामी तुम्ही केलंच पाहिजे. मोठ्यांनी मोठ्या साधूंनी लहानांना प्रतिनमस्तू केलाच पाहिजे. हा लहानांनी केल्याशिवाय करूनही इथंपर्यंत ठीक आहे, पण लहानांनी केल्यावर तर प्रतिनमस्तू करायला पाहिजे. यात मोठं बारकं काय? आमच्यात एक एक अशा अवस्था बघितलोय. एका स्टेजवर दीक्षा घेतलेले साधू मी मोठा आहे आणि तो लहान आहे म्हणून प्रतिनमस्तू करत नाही. आणि सम्यक्त्वाचं ज्ञान तर जगाला आम्ही सांगत बसतोय.
माझ्यातच जर विनय नसेल, आदर नसेल, चारित्र्याबद्दलचा, तर मग कसं आहे? म्हणून इथं सांगितलं समिती आणि गुप्तींचं स्वतः पालन करणं, पालन करणाऱ्यांच्याबद्दल आदर आस्था असणं, हे चारित्र्याचं विनय आहे. आणि ते साधूंच्या सिद्धीला, मोक्षाला मूल साधक आहेत म्हणून सांगितलं. मूळ आहे ते विनय. म्हणून विनय मोक्षद्वारम, विनयच मोक्षाचं द्वार आहे असं आचार्यांनी सांगितलं. प्रणिधान के भेद और उनके लक्षण. प्रणिधानम द्विधा प्रोक्त मिंद्रियानिंद्रियाश्रयम् शब्दादि विषयं पूर्वम् परम मानादि गोचरम्. समिती आणि गुप्ती अष्टमातृका. श्रेणी चढण्यासाठी निमित्त हेच आहेत. ज्ञान फक्त एवढंच पाहिजे, आत्मा आणि शरीर वेगळं आहे आणि आत्मा ज्ञान स्वरूपी आहे. आत्म्याचं स्वरूप आणि स्वभाव याची श्रद्धा असणारं तेवढं भेदविज्ञान जेवढं आहे तेवढं ज्ञान असेल तरी बास आहे. पण ज्ञान कमीचा अर्थ भेदविज्ञानाशिवाय सम्यक्त्व नाही. हे नियम लक्षात ठेवा. ऐकायला लागलं काय? सगळ्या पुस्तकाचं, सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आहे, पण भेदविज्ञान नसेल तर सम्यक्त्व होऊ शकत नाही. सम्यक्त्व सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून हे जे व्यावहारिक सम्यक दर्शन आहे ना, खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, हे असलंच पाहिजे. पण ते म्हणजे मला मोक्षाला नेणारं सम्यक्त्व आहे, ही जी आमची समजूत झाल्या, ही अत्यंत चुकीची समजूत आहे. भेदविज्ञानाची श्रद्धा, आस्था आणि त्याच्यावर समर्पण हेच खरं सम्यक दर्शन आहे. आत्मा वेगळा आहे, शरीर नाही, परद्रव्य. तुम्ही शरीर वेगळा आहे म्हणला आणि नुसता मग तुमचा जीव आणि माझा जीव एक आहे काय? मग तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे काय? माझ्या निज आत्म्यापासून अन्य सर्व द्रव्य माझ्यापासून भिन्न आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचे सगळे जीवद्रव्य सुद्धा आले. निज आत्म्याला, निज आत्म्याचा स्वभाव सोडून परत सर्व द्रव्य माझ्यापासून अत्यंत भिन्न आहेत. नुसता तुम्ही शरीर घ्या लागलाय, मग बाकीचं परिग्रह, बाकीची जीवद्रव्य भिन्न नाहीत. म्हणून निज द्रव्य, निज आत्मद्रव्य सोडून बाकी सर्व द्रव्य, जे 9 पदार्थ आहेत बाकीचे, हे सगळं माझ्या आत्म्यापासून भिन्न आहेत आणि त्याचा माझा परमाणू इतका संबंध नाही. हे भेदविज्ञान आमच्यासाठी फार महत्वाचं. म्हणून रोज एकदा तरी सामायिक पाठ वाचावं. हिंदीतलं, संस्कृतमधलं आपण वाचतोय सकाळी, त्याचा अर्थ आम्हाला माहीत नाही, पण कळत नाही. पण रोज हिंदीतलं प्रेम भाव सब जीवों से गुणी जनों में आहे की नाही? त्याच्यात आहे बघा, रोम समूह तन से चर्म दूर हो तन से फिर रोम समूह रहे कैसे. म्हणजे चमडंच माझं दूर झालंय आणि मी त्याच्यावरच्या केसांना माझं कसं म्हणा लागलोय. शरीरच माझं नाही, मग त्या शरीरासंबंधी नातं माझं कसं असेल? शरीरासंबंधीचं परिवार
जे आहेत ते माझे कसे? शरीरच माझं नाही, मी शरीरासंबंधीचं असणारे नाते माझे कसे? मग पत्नी माझी कशी, मुलं माझी कशी, भाऊ कसा, आई कशी? फार महत्त्वाचा विषय. आणि रोज त्याचं एकदा वाचन केलं पाहिजे, सगळ्यांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे. दुपारची जी सामायिक करतोय ना आपण, त्या सामायिक नंतर हे सामायिक पाठ म्हणूनच सामायिकचं विसर्जन झालं पाहिजे. मग त्याचा अर्थ किती लागतो बघा. एक एकदा तर आचार्यशी सांगितले, हे सामायिक पाठ म्हणायचं आणि सामायिकला बसायचं, म्हणजे याचं चिंतन सगळं तिथं सामायिकमध्ये होते. म्हणून आपल्याला ते मत, इंद्रिय और कषाय रूप आत्म परिणति होना परिणाम आहे. म्हणजे इंद्रिय आणि कषाय रूप आत्म्याचे परिणाम होणे, भाव होणे, त्याला काय म्हणायचं? प्रणिधान. प्रणिधान दो प्रकार का है, ते दोन प्रकारचं आहे. इंद्रिय प्रणिधान और अनिंद्रिय अर्थात मन प्रणिधान. शब्द रस आदि विषय रूप आत्म परिणति इंद्रिय प्रणिधान है, तथा मान मदादि कषाय विषयक आत्म परिणति अनिंद्रिय प्रणिधान है. प्रणिधान म्हणजे काय? इंद्रिय आणि कषाय रूप आत्म्याचे परिणाम होणे, त्याला म्हणायचं प्रणिधान. आणि त्या प्रणिधानाचे प्रकार किती आहेत? दोन. एक इंद्रिय प्रणिधान आणि एक मन म्हणजेच अनिंद्रिय प्रणिधान. शब्द रस आदी हे 7 जे विषय आहेत, पंचेंद्रियाचे 27 विषय आहेत, तदरूप आत्म्याचे परिणाम होणे इंद्रिय प्रणिधान आहे. आणि मान मनादीमध्ये क्रोध मान माया लोभ हे जे मनाचे जो विषय आहे त्याच्यात परिणमत होणे, परिणती होणे म्हणजे अनिंद्रिय मन प्रणिधान आहे. आणि याच्या त्यागाशिवाय काहीही नाही. याच्याशिवाय याचा त्यागपूर्वक आचरण असणे म्हणजेच किंवा मंदपूर्वक आचरण असणे म्हणजे चारित्र्य विनय आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.